गोष्टीचं नाव आहे सापळा. नाथ माझे कोण लागतात ते मला समजत नाही, पण ते आले गेलेले मला आपोआप समजतं. मी त्यांच्या घरापाशी गेलो, नाथ आले होतेच. मी आत गेलो, त्यांना विचारलं, काय काम आहे का? थांब म्हणाले जरा. बरं. मग त्यांचा हॉल स्वच्छ केला, पुस्तकं जागेवर ठेवली. बाहेर बघितलं, पायरीवर एक मुलगा बसला होता. मी त्याला विचारलं, कोण आहेस तू? मी आनंद आहे म्हटलं. अरे आनंद नाव आणि इतका कष्टलेला कसा काय? नाथ आहेत, मला भेटायचं आहे. मी त्याला आत घेऊन आलो. नाथाने विचारलं, काय बाळा, काय आहे? तो नाथांच्या पाया पडला, साष्टांग नमस्कार. एरवी नाथांना ते अजिबात आवडत नाही. मग नाथाने विचारलं, काय झालं आहे? तो म्हणाला, गेले वर्षभर मला विचित्र स्वप्न पडतात. मी फार त्रासून गेलो आहे. आत्महत्याच करावी वाटतं. का? कसली स्वप्न पडतात तुला? नाही, मी एका अरण्यातनं चालतोय, खरं ते अरण्य संपतच नाही. कधी स्वप्न पडतं मी एका दरीत पडतोय आणि दरीच संपत नाही. कधी स्वप्न पडतं एक बाई माझ्या अंगावर कॅनमधनं पेट्रोल ओतते आहे आणि मला पेटवून देते. मला झोपसुद्धा येत नाही. मी तुमच्याकडे बघत राहू काय? मग त्यांच्याकडे बघत राहिला आणि तिथंच आडवा झाला. अर्ध्या तासाने तो उठला. मग नाथांचे त्याने फोटो काढले. नाथ मला म्हणाले, ह्याच्यावर जरा लक्ष ठेव, 4 दिवसांनी घेऊन यायला. मी त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेलो. तेव्हा त्यानं मला सांगितलं की तो इंडस्ट्रीमध्ये काम करत होता, आईवडील गावी होते आणि हे स्वप्न त्याला पडत होते. मी त्याला नाथाने सांगितलं तसं वागायला सांगितलं. 2 दिवसांनी परत त्याच्या घरी गेलो. तेव्हा त्यानं नाथांचा एक फोटो एनलार्ज केला होता, त्याला हार घातला होता आणि त्याच्याकडे बघत बसला. 4 दिवसांनी परत त्याला घेऊन गेलो नाथांच्याकडं. तेव्हा तो नाथांना म्हणाला, तुम्ही सांगितलं तसंच झालं. मी जेव्हा विचारांच्याकडं बघायला लागलो तेव्हा मला समजलं की लहानपणी आमच्या घरापलीकडे एक बाई राहत होती. ती फार भांडकुदळ होती. एके दिवशी ती कॅनमधून सडा घालत होती आणि पलीकडे एका स्कूटरलाच आग लागली. मग माझ्या मनानं ते दोन्ही एकत्र जोडलं आणि ती बाई माझ्या अंगावर पेट्रोल टाकते आहे आणि मी पेटतोय असं वाटायला लागलं. आता मला बरं वाटतंय. नाथ निघायला लागले. गाडी आली होती. नाथ गाडीत बसले. तेव्हा तो नाथांच्या परत पाया पडला आणि म्हणाला, तुम्ही मला या सापळ्यातनं वाचवलंत खरं.